नमस्कार मित्रांनो, मी अनिल दातोड सावतकर तुमचं आपल्या शेतकरी मित्र या यूट्यूब चॅनलवर. मित्रांनो, आपले जे कांदा उत्पादक शेतकरी आहेत त्यांच्याशी कमेंटच्या माध्यमातून मागणी चालू आहे. अगदी तुम्ही एक्झॅक्टली डेट सांगा की किती तारखेपर्यंत कर्नाटकचा किंवा साऊथ इंडियातला कांदा हा बाजार समितींमध्ये येऊ शकतो. तर मित्रांनो, नेमकी आज याचीच माहिती घेण्याचा प्रयत्न आपण या व्हिडिओमध्ये करणार आहोत. तसेच मित्रांनो, आज कर्नाटक तसेच आंध्र प्रदेशचा नवीन कांदा हा किती प्रमाणात आज बाजार समित्यांमध्ये दाखल झाला याचीही माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये घेणार आहोत. मित्रांनो, त्यापूर्वी जर तुम्ही प्रथमच आपल्या यूट्यूब चॅनलवर आलेले असाल तर आपल्या चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, शेअर करा. मित्रांनो, आज बेंगलोरच्या बाजार समित्यांमध्ये सुमारे 4 गाड्या नवीन कांदा हा कर्नाटकचा आणि मित्रांनो आंध्र प्रदेशचा हा दाखल झालेला आहे. मित्रांनो, आज बेंगलोरला सुमारे 38,000 कट्ट्यांची आवक ही दाखल झाली होती. म्हणजे मित्रांनो, आवकेमध्ये आज वाढ झालेली आहे आणि 38,000 मध्ये 4 गाड्या ह्या नवीन कांदा होता. म्हणजे मित्रांनो, खूप कमी कांदा हा कर्नाटकचा जो नवीन कांदा आहे हा बाजार समितीमध्ये येत आहे. म्हणून याचा कुठलाच असा मित्रांनो मोठा परिणाम सध्या कांदा बाजाराभावावर पडेल असं सध्या मित्रांनो वाटत नाहीये. आता नवीन कांदा नेमका किती तारखेपर्यंत येऊ शकतो? तर मित्रांनो, या महिन्यात नवीन कांदा हा मोठ्या प्रमाणात बाजार समित्यांमध्ये दाखल होण्याची शक्यता ही शून्य आहे. कारण मित्रांनो, मागील काही दिवसात कर्नाटक आणि संपूर्ण दक्षिण भारतात मोठ्या प्रमाणात पाऊस हा झालेला आहे. त्यामुळे त्याची जी कांदा काढणी आहे ही मित्रांनो सुमारे 15 ते 20 दिवस लेट ही झालेली आहे. म्हणून मित्रांनो, जो कर्नाटकचा आणि दक्षिण भारतातला कांदा हा 20 ऑगस्ट नंतर जो येणार होता मित्रांनो, तो आता कुठेतरी सप्टेंबर महिन्यात हा गेलेला आहे. आणि सप्टेंबर महिन्याचे मित्रांनो 1-2 तारखेपासून हा कांदा थोड्या प्रमाणात निघण्यास सुरुवात होऊ शकते आणि चांगल्या प्रकारे 10 सप्टेंबर नंतरच हा कांदा निघू शकतो. म्हणून मित्रांनो, येणारे काही दिवस हा कांदा मोठ्या प्रमाणात बाजार समित्यांमध्ये दाखल होण्याची भीती ही नाही आहे. म्हणून बाजार भावाला मित्रांनो कुठल्याच प्रकारची अडचण ही मित्रांनो नाही आहे. आणि मित्रांनो, जर का येणाऱ्या काही दिवसात कर्नाटकमध्ये आणि संपूर्ण दक्षिण भारतात जर मित्रांनो आणखीनही पाऊस झाला तर ही कांदा काढणी अजूनही लेट ही होऊ शकते. मात्र मित्रांनो, असे व्हावे असं मित्रांनो आपल्याला वाटत नाहीये आणि असं मित्रांनो व्हायला नाही पाहिजे. कारण मित्रांनो, आपण पण शेतकरी आहेत आणि कर्नाटक आणि मित्रांनो दक्षिण भारतातलेच पण आपले शेतकरी बांधवच आहेत. त्यांचाही कांदा हा मित्रांनो चांगल्या प्रतीने निघावा अशीच आपली इच्छा आहे. आणि मित्रांनो, त्यांचा कांदाही जर मित्रांनो सर्व प्रकारे जर चांगल्या प्रतीचा कांदा निघाला तरी हे कांदा बाजारभावाला कुठला धक्का लागणार असे मित्रांनो वाटत नाही. मित्रांनो, कदाचित का त्यांचा कांदा जर लेट झाला किंवा मित्रांनो पावसाने मित्रांनो थोड्या प्रमाणात जर मित्रांनो तो कांदा डॅमेज झाला तर येणाऱ्या दिवसात कांदा बाजारभाव आणखीनही वाढण्याची शक्यताही आहे. म्हणजे मित्रांनो, सध्या तुम्ही आता म्हणू शकता की 35 रुपयापर्यंत कांदा बाजारभाव हे चालू आहे. तर मित्रांनो, हे कांदा बाजारभाव 40चा टप्पा ओलांडून 45 पर्यंत मित्रांनो जाऊ शकतात जर कर्नाटकच्या कांद्याचं कुठंतरी नुकसान झालं तर. मात्र जर कर्नाटकचा कांदा जर चांगल्या प्रतीचा राहिला, चांगल्या तऱ्हेने मित्रांनो जर तो बाजार समितीमध्ये आला तरीही मित्रांनो कांदा बाजार भाव हे घटणार नाहीत. आणि सध्या जो आपल्याला कांदा बाजार भाव मिळत आहे 30 रुपयापासून 35 रुपयापर्यंत हा येणाऱ्या काळातही मित्रांनो टिकून राहील. कारण नवीन कांद्यापेक्षा मित्रांनो जुन्या कांद्यालाच मागणी ही जास्त असते आणि तोच कांदा हा जास्त भाव हा घेत असतो. म्हणून मित्रांनो, आपल्याला कर्नाटकच्या किंवा दक्षिण भारतातल्या कांद्याची कुठल्याच प्रकारे भीती ही नाहीये. आणि मित्रांनो, व्यापाऱ्यांच्या मते येणारे 2 ते 2.5 महिनेही कांदा बाजार भाव मित्रांनो कुठंच जाणार नाहीये. कारण कांद्याची आवक ही मित्रांनो मोठ्या प्रमाणात होईल असं मित्रांनो सध्या चित्र हे नाही आहे. आणि मित्रांनो, भारतातच नव्हे तर बांगलादेश असेल, श्रीलंका असेल मित्रांनो, सर्व देशांमध्ये सध्या कांदा हा महाग आहे. सर्व देशांना कांद्याची मित्रांनो गरज आहे. त्यामुळे येणाऱ्या काळात कांदा हा चांगल्या प्रकारे भावच खाईल अशी शक्यता ही मित्रांनो आता वाटत आहे. म्हणून मित्रांनो, शेतकऱ्यांमध्ये मित्रांनो कुठल्याच प्रकारची घाई करण्याची किंवा मित्रांनो भीती बाळगण्याची ही मित्रांनो गोष्ट नाही आहे. तुमच्याकडे मित्रांनो जेवढाही काही कांदा असेल तुम्ही मित्रांनो टप्प्याटप्प्याने कांदा विकत राहा. मित्रांनो, सर्व कांदा एकदम बाजार समितीमध्ये आणूही नका.
किंवा मित्रांनो आपला सर्व कांदा हा रोखूही नका, कारण मित्रांनो हे अंदाज आहे। मित्रांनो थोडं मित्रांनो मित्रांनो 19-20 हे मित्रांनो होऊ शकते, म्हणून जर कांदा बाजारभाव वाढले तरी तुमचा फायदा हा झाला पाहिजे, आणि जर कांदा बाजारभाव घसरले तर मित्रांनो तुमचा होणारा जे नुकसान आहे हे मित्रांनो कुठेतरी टळलं पाहिजे। या हिशोबाने आपला कांदा आपल्याला प्रत्येक वेळेस आणि प्रत्येक कांदा दराने हा विकायचा आहे। तर मित्रांनो हीच होती आजची कर्नाटकच्या कांद्याची परिस्थिती। कर्नाटकचा कांदा हा सप्टेंबर महिन्याशिवाय मोठ्या प्रमाणात बाजार समितीमध्ये येणार नाही आहे। सध्या जी आवक होत आहे मित्रांनो ती एकदम नगण्य स्वरूपाची आहे। तर मित्रांनो ही माहिती तुम्हाला आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि आपल्या चॅनलला नक्की मित्रांनो सबस्क्राईब करा। धन्यवाद।